नमस्कार शेतकरी बंधूंनी भगिनींनो, सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2025 या संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाची बातमी आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा 2025चा खरीप पीक विम्याचा वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्या संदर्भामध्ये आज आपण अपडेट पाहणार. धाराशिव पीक विमा मार्ग मोकळा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिशय आनंदाची बातमी. 13 मे रोजीच्या बैठकीत इतर जिल्ह्यातील प्रश्न मांडले जातील अशी शक्यता होती. त्यापूर्वीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पीक विम्याचा मार्ग सुकर झाला आहे. शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये 13 मे रोजी बैठक लागणार होती. त्या बैठकीच्या आधीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2025चा पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विम्याचा निकाल लागलेला आहे. 2025मध्ये खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व इतर पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. आता कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यास होकार देण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा कॅल्क्युलेशन सुरू केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा लवकरच मिळणार आहे. कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी पूर्वेवर आक्षेप घेण्यात आले होते. आता निकाल लागल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पीक विमा लवकर जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, कंपनीने पीक कापणी पूर्ववर्ती आक्षेप घेण्यात आले होते. ते आक्षेप आता कंपनीने मंजूर करण्यात आलेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2025चा कॅल्क्युलेशन लवकरात लवकर सुरू होऊन शेतकरी बांधवांना पीक विमा मार्ग मोकळा. पीक विम्यासाठी बैठकीचे आयोजन. 13 मे रोजी परभणी जिल्ह्यातील पीक विमासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात बैठक याच आठवड्यात घेण्यात येईल असे पालकमंत्रीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, 13 मे रोजी परभणी जिल्ह्यातील पीक कापणी पूर्वचे आक्षेप घेण्यात आले. त्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले व याच आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील पीक कापणी पूर्ववर्ती कंपनीने आक्षेप घेण्यात आले. त्या संदर्भात बैठक याच आठवड्यात घेण्यात येईल असे पालकमंत्रीच्या माध्यमातून सांगण्यात आले. शेतकरी बांधवांनो, जरा धीर धरा. सर्व समस्याचे सोल्युशन आपल्याला या संदर्भामध्ये मिळणार आहे. फक्त बैठकीची आपण प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या बैठकीमध्ये सर्व आपल्याला न्याय हक्क, आपले न्याय जे पैसे ते पैसे त्या संदर्भामध्ये विम्या संदर्भामध्ये सर्व निर्णय होईल आणि आपला पीक विम्याचा मार्ग मोकळा होईल. राज्यात विविध ठिकाणी निवेदन आंदोलन मोर्चे. पीक विमा खरीप हंगाम 2025 संदर्भात विविध जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी निवेदन आंदोलन मोर्चे काढले जात आहे. अहिल्यानगरमध्ये निवेदन देण्यात आले. बीड जिल्ह्यात पीक विम्यासंदर्भात निर्णय नाही झाला तर उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, आपला आता शेतकऱ्याचा संयम सुटत चालला आहे. कारण की खरीप हंगाम 2025चा पीक विम्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. शेतकरी बांधवांमध्ये फार मोठा संताप व्यक्त होत आहे. त्या संदर्भामध्ये आंदोलन मोर्चे निवेदन या माध्यमातून शेतकरी बांधवांचा जो राग आहे तो राग आता काढण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी निवेदन आंदोलन मोर्चे होत आहे. न्याय हक्काच्या पैशासाठी हे सर्व होत आहे. उद्याच्या बैठकीत एका जिल्ह्याचा विचार न करता सर्व जिल्ह्याचा विचार व्हावा. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीकडून आक्षेप घेण्यात आले आहे त्या सर्व जिल्ह्याचा या बैठकीमध्ये म्हणजे उद्या 13 मेच्या बैठकीमध्ये निर्णय व्हावा. यामध्ये बीड असो, लातूर असो, आता धाराशिवचा उल्लेख करण्यात आलेल्यावरती अहिल्यानगर असो, नाशिक असो, सोलापूर असो, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर इत्यादी जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न मांडण्यात यावा. शेतकरी बांधवांनो, आता वरती आपण जे उल्लेख करण्यात आलेले त्या सर्व जिल्ह्यामध्ये कंपनीकडून पीक कापणी पूर्वेवरती आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये बैठकीमध्ये ह्या सर्ववरती उपाय काढण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी बैठक लावावी आणि त्याचा निर्णय व्हावा. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिवशी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या त्या
पुढील जिल्ह्याच्या शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये एवढीच आपले शेतकरी बांधवाकडून अपेक्षा आहे. लवकरात लवकर सर्व जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावा आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो भगिनींनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.